मित्रांनो, काल आपण एका गोष्टीपर्यंत येऊन आपला व्हिडिओ थोडा बंद पडला होता, कारण की याच्यामध्ये स्पेस राहिलेली नव्हती आणि त्या गोष्टीवरती आपल्याला आधी चर्चा करावी लागेल. ती म्हणजे आपण पाहिलं होतं की हा ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम जो होता तो म्हणजे 390 नॅनोमीटर ते 760 नॅनोमीटर इथपर्यंतचा असतो. ही पार वेव्हलेंथ आपण ज्याला म्हणतो फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन, ही काय आहे तर स्मॉल पार्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे. म्हणजे हे अंतर काश्मीर ते कन्याकुमारी आहे. एवढ्या मोठ्या अंतरामध्ये फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह अंतर किती आहे, रिजन किती आहे तर औरंगाबाद ते सिल्लोड. काश्मीर ते कन्याकुमारी मधला औरंगाबाद ते सिल्लोड एवढा छोटासा एरिया आहे. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट समजली. ओके बॉस. आता स्मॉल पार्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या बाबतीत सांगितल्यानंतर आपण एक काल गोष्ट पाहिली होती की जेवढी वेव्हलेंथ शॉर्ट असते, शॉर्टर द वेव्हलेंथ मोर द एनर्जी. असं कसं असतं, हे का असतं तर तुम्हाला कळेल 2 मिनिटात. कारण की जेवढी स्पेस कमी लागते, सपोज मी जर का इथे असं टोचलं एखाद्या गोष्टीला तर इथे एनर्जीची अमाऊंट जास्त असते असं टोचण्यापेक्षा. कारण की या एरियाला समजा मी एवढ्याच दाबाने, बलाने, प्रेशरनी जर का इथे टोचवलं तर त्याचा इथला इम्पॅक्ट हा कमी असतो. परंतु जर का तेवढ्याच ताकदीनं मी जर का हे टोक इथे टोचवलं तर त्याचा इम्पॅक्ट जास्त असतो. कारण की याची रेडियस कमी आहे, म्हणजे याचं डिस्टन्स कमी आहे आणि याचं जास्त आहे. म्हणजे जेवढी स्पेस कमी असते एनर्जीला अवेलेबल, तेवढी त्याचा इम्पॅक्ट पॉवर जास्त असतो. म्हणजे त्याच्यामध्ये अवेलेबल एनर्जी जास्त असते. म्हणजे शॉर्टर जेवढी वेव्हलेंथ असेल तेवढी एनर्जी जास्त असते. आणि त्याच्यानंतरचाच मुद्दा सांगायचा झाला तर लॉंगर द वेव्हलेंथ लेस एनर्जी. म्हणजे समजा ही वेव्हलेंथ लॉंगर आहे तर इथे एनर्जी कमी. हा इम्पॅक्ट असा आहे आणि हा इम्पॅक्ट असा आहे. क्लिअर क्लिअर. म्हणजे मॅथमॅटिकली सांगायचं झालं तर काय उत्तर येईल, द क्वांटम द एनर्जी पर फोटॉन. म्हणजे याच्यामधली एनर्जी फोटॉन मधली आणि याच्यामधली एनर्जी जर का विचार केला तर तुम्हाला काय वाटतं. समजा मी तुम्हाला तेवढ्याच एका छोट्या टोकेमधून एक गोळा मारला बारीक, तर तो जास्त स्पीडनं जोरात जाईल कारण त्याचा एरिया कमी आहे. तोच मोठा मारला तर तो अलीकडेच पडेल. प्रेशर दोन्हीसारखंच आहे, कळालं ना. म्हणून हा फोटॉनची ताकद जास्त असेल ऍज कम्पेअर टू दिस. येस. म्हणजे एनर्जी पर फोटॉन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ. इनवर्सली प्रोपोर्शनल टू द वेव्हलेंथ. आता हे सांगायची गरज नाही. मतलब शॉर्टर द वेवलेंथ मोर द एनर्जी, मोर द वेवलेंथ लेस द एनर्जी. ओके बॉस. थोड़ा आगे बढ़ते हैं. अब बहुत ही इंपॉर्टेंट एस्पेक्ट है चर्चा का, दैट इज कॉल्ड एज एब्जॉर्प्शन स्पेक्ट्रम. आपण स्पेक्ट्रमच्या विषयी चर्चा करताना सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं होतं की 2 प्रकारचे स्पेक्ट्रम असतात. एक असतो ऍक्शन स्पेक्ट्रम आणि एक असतो ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. ऍक्शन स्पेक्ट्रम आपण याच्यानंतर पाहणार आहोत. सुरुवातीला ऍब्झॉर्प्शन पाहायचंय. ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय, क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी हे 390 नॅनोमीटर ते 760 नॅनोमीटर याच्यापैकी कोणती वेव्हलेंथ जास्तीत जास्त ऍब्झॉर्ब करतात. कळालं. म्हणजे हा 390 म्हणजे विराट कोहलीचा 50 ओव्हर मधला स्कोर आणि हा 760 म्हणजे विजय देशमुखचा 50 ओव्हर मधला स्कोर. हा विराट कोहली मारू शकतो, हा विजय देशमुख मारू शकतो. विजय देशमुख माहिती तुम्हाला जबरदस्त खेळाडू आहे, नवीनच येणाऱ्या टीम मध्ये. तुम्हाला नंतर मी त्याच्या डिटेल्स सांगणार. आता भारताच्या टीम मध्ये त्याचं सिलेक्शन झालेलंच आहे. तर 760 नॅनोमीटर 390 यापैकी विचार जर का केला तर क्लोरोफिल ए, हा ग्रीन वाला दिसतो तो क्लोरोफिल ए, त्याविषयी आपण बोलू. 390 ते 500च्या दरम्यानचा जो ब्ल्यूचा रिजन आहे, ब्ल्यू एरिया, तो जास्तीत जास्त ऍब्झॉर्ब केला जातो. ब्लू ऍब्झॉर्प्शन रिजन मध्ये जास्त असतं, ग्रीन मध्ये कमी, निग्लिजिबल. म्हणून तर जी वेव्हलेंथ ऍब्झॉर्ब होत नाही क्लोरोफिल कडून ती रिफ्लेक्ट होते. जी रिफ्लेक्ट होते ती आपल्या डोळ्यावरती येऊन पडते आणि म्हणून आपल्याला पानं दिसतात ग्रीन, कारण ते ग्रीन रिफ्लेक्ट होऊन आलेले आहे. समजलं समजलं.
ओके, ग्रीनला रिफ्लेक्ट केलं जातं. पुन्हा त्यांचं थोडं ऍब्झॉर्प्शन कुठे वाढतं तर रेड रिजन मध्ये, ऑरेंज टू रेड मध्ये वाढतं आणि पुन्हा कमी होत जातं. पुढे तर आपली फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन नाहीच. हा झाला क्लोरोफिल ए. क्लोरोफिल बी च सुद्धा सांगायचं झालं तर तसंच जवळपास इंडिगो आणि व्हायलेटच्या बॉर्डरवर याचं ऍब्झॉर्प्शन जास्त होतं, पुन्हा कमी 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 होत जातं आणि ग्रीन आणि येलो रिजन मध्ये तर निग्लिजिबल होऊन जातं आणि रेडिश रिजन मध्ये, रेड रिजन मध्ये त्याचं ऍब्झॉर्प्शन पुन्हा पीक पकडतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर क्लोरोफिल ए आणि बी यांचा ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम कोणत्या रिजन मध्ये जास्त आहे, कोणत्या रिजन मध्ये जास्त आहे? क्लोरोफिल ए आणि बी चा ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम ब्ल्यू आणि रेड रिजन मध्ये जास्त आहे. ओके ओके, यस, लगेच इथं उपस्थित झालेला आहे मुद्दा तुम्हाला सांगायचा जर का झाला तर मॅक्झिमम ऍब्झॉर्प्शन इन रेड अँड ब्ल्यू रिजन, येलो अँड ऑरेंज आर ऍब्झॉर्ब्ड लिटल, येलो, ग्रीन अँड ऑरेंज ऍब्झॉर्ब लिटल. यस बॉस. तरी सांगायचं झालं तुम्हाला अजून तर क्लोरोफिल ए चा ऍब्झॉर्प्शन एरिया जास्त आहे. इथे क्लोरोफिल बी तुम्हाला थोडं हायर लेवलवर वाटते. क्लोरोफिल बी, यस, ग्रीन वालं थोडं पीक वर आहे. क्लोरोफिल ए इथे कमी आहे. इथे क्लोरोफिल ए थोडं कमी आहे, यस, आणि इथे जास्त आहे. म्हणजे क्लोरोफिल ए चा ऍब्झॉर्प्शनचा एरिया जास्त कुठला आहे? रेड मधला. आणि क्लोरोफिल बी चा कुठला जास्त आहे? ब्ल्यू मध्ये. म्हणजे कंपॅरिझन एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर कसं लिहिता की क्लोरोफिल बी चं जास्त ऍब्झॉर्प्शन कोणत्या एरियात होतं तर ब्ल्यू एरियामध्ये आणि क्लोरोफिल ए चं कुठे जास्त होतं तर रेड एरियामध्ये. क्लोरोफिल ए मोर इन रेड, यस, आणि क्लोरोफिल बी मोर इन ब्ल्यू. याचा अर्थ असा आहे का क्लोरोफिल ए चं ऍब्झॉर्प्शन ब्ल्यू मध्ये होत नाही? होतं, पण जास्त नाही. आता दोन्हींचा विचार केला तर एकूण ऍब्झॉर्प्शनचा रेट कुणाचा जास्त आहे? क्लोरोफिल ए का बी? तर ए चा. ओव्हरऑल मोर, यस. इथे पण थोडा याच्यापेक्षा कमी असला तरी इथे बराच पीक आहे आणि इथं खूप जास्त आहे. इथे याचा खूप कमी आहे पीक. म्हणजे एकूण ऍब्झॉर्प्शन कुणाचं जास्त आहे? यांचं डिस्टन्स पहा, याचं आणि याचं. तर तसा विचार केला तर हा एरिया याचा जास्त होतोय क्लोरोफिल बी चा, म्हणजे याचं ऍब्झॉर्प्शन कमी होतं, याचं ऍब्झॉर्प्शन त्या तुलनेमध्ये जास्त होतं. यस, लक्षात ठेवायचं. क्लोरोफिल ए हॅविंग मोर ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम और मोर ऍब्झॉर्प्शन कैपेसिटी. थोड़ा आगे बढ़ते हुए अब इस एब्जॉर्प्शन स्पेक्ट्रम के ऊपर हम एक्शन स्पेक्ट्रम को क्लैरिफाई करेंगे. क्लोरोफिल ए चा ऍक्शन स्पेक्ट्रम आपल्याला पाहायचा. म्हणजे कसं असतं, ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे तो कोणती वेव्हलेंथ ऍब्झॉर्ब करतो आणि ऍक्शन स्पेक्ट्रम म्हणजे ते ऍब्झॉर्ब केलेल्या वेव्हलेंथचं ग्लुकोज मध्ये कसं रूपांतरण करतो. यस, म्हणजे ऍक्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय असतो तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस आणि ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय तर रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन. आधीच सांगितलेलं आहे मी तुम्हाला, जेवण करण्याची क्षमता आणि जेवण केल्यानंतर त्याच्यापासून ऊर्जा बनवण्याची क्षमता. जेवण करण्याची क्षमता म्हणजे ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम, परंतु त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतरण करण्याची क्षमता म्हणजे ऍक्शन स्पेक्ट्रम. थोडे जाडजूड माणसं जेवण भरपूर करतात पण एनर्जीत रूपांतर करतात का? नाही, बसून करतात. म्हणून त्यांचं ऍब्झॉर्प्शन जास्त असतं पण ऍक्शन कमी असते. कळालं? कळालं? कन्सेप्ट क्लिअर झाली. ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम आणि ऍक्शन स्पेक्ट्रम. तर इथे थोडा जर का विचार केला तर हे पहा, ब्लू दिसतंय का? ब्लू मध्ये जास्त ऍक्शन होते, कमी 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 होत जाते. पुन्हा रेड मध्ये ऍक्शन वाढते. जवळपास सांगायचं जर का झालं तर ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ऍक्शन स्पेक्ट्रम.
ऍब्झॉर्प्शन जिथे जास्त होतं तिथे निश्चितच ऍक्शन जास्त होते, आणि जिथं ऍब्झॉर्प्शन कमी होतं तिथे ऍक्शन कमी होते. तुम्हाला तर दिसतं इथे. यस, अजून थोडं क्लॅरिफाय झालं. इथे ऍब्झॉर्प्शन जास्त, ऍक्शन पण जास्त. इथे ऍब्झॉर्प्शन जास्त, ऍक्शन पण जास्त. इथे ऍब्झॉर्प्शन कमी, ऍक्शन पण कमी. इट मीन्स दॅट हे दोघं एकमेकाला पूरक आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला काय कळालं, तर क्लोरोफिल ए सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी दाखवतो. ऍक्शन स्पेक्ट्रम काय असतो, ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम काय असतो, राईट. आता आपण हेच काय करू, एनसीआरटी मधून थोडं चर्चेमध्ये आणू. एनसीआरटी मध्ये पुन्हा मुद्द्यावर आणायचं झालं तर इथे क्लोरोफिल बी, क्लोरोफिल ए आणि कॅरोटिनॉइड्स थोडं एक्स्ट्रा दिलेलं आहे. एक मुद्दा, क्लोरोफिल ए चा ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम पहा. क्लोरोफिल ए ब्लू वाला इथे अशा पद्धतीनं ब्लू रिजन मध्ये हा किती असेल, 360, आणि हा 390, सॉरी 390 ते 760. इथे ब्लू रिजन मध्ये ग्रीन एकदम कमी, येलो एकदम कमी, ऑरेंज कमी, आणि पुन्हा रेड मध्ये जास्त. यस, आता क्लोरोफिल बी, यस, ब्लू मध्ये जास्त, येलो ग्रीन ऑरेंज मध्ये कमी, पुन्हा रेड मध्ये जास्त. ओके ओके. तर एकूण विचार केला तर दोघांच्या पैकी याच्यातलं डिस्टन्स आणि याच्यातलं डिस्टन्स, ब्लू आणि इथे जास्त इथे कमी, म्हणजे ओव्हरऑल क्लोरोफिल ए हा जास्त ऍक्शन दाखवतो. कॅरोटिनॉइडचं तर इथे होतच नाही. कॅरोटिनॉइडची येल्लो लाईन, कॅरोटिनॉइडची ही येल्लो लाईन आहे. इथे फक्त त्याचं ब्लू कलर मध्ये ऍब्झॉर्प्शन होतं, ग्रीन रेड मध्ये होतच नाही, आणि बाकीकडे तर प्रश्नच नाही. म्हणजे ब्लू वेव्हलेंथ संपली त्यांचं ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम ही संपून जातो. आता आपण काय करू, एनसीआरटी नुसारच ऍक्शन स्पेक्ट्रम थोडा क्लिअर करू. आधीच्या डायग्राम मध्ये पाहिलं, ह्या क्लोरोफिल ए च्या बाबतीतली चर्चा आहे. कुणाच्या बाबतीत, क्लोरोफिल ए. इथे ह्या रिजन मध्ये ऍक्शन जास्त, कमी होत जाते, पुन्हा रेड मध्ये जास्त, ब्लू मध्ये जास्त आणि रेड मध्ये जास्त. 760, 390, ग्रीन येलो मध्ये कमी. आणि हा दुसरी डायग्राम आपण इथे दिलेली एनसीआरटी मध्ये क्लोरोफिल ए च्या तुलनेमध्ये ऍक्शन स्पेक्ट्रम दिलेला आहे. ऍब्झॉर्प्शन जास्त, ऍक्शन पण जास्त, ऍब्झॉर्प्शन कमी, ऍक्शन पण कमी, ऍब्झॉर्प्शन जास्त, ऍक्शन पण जास्त. Yes, boss. So this is what can we say about the nature of light and the different kinds of spectra, action spectrum आणि absorption spectrum कसे असतात. आता याच्यानंतरचा आपला जो भाग आहे त्याला आपण म्हणू PS1 आणि PS2 म्हणजे LHC, लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स काय असतो, लाईट रिएक्शन काय असते आणि डार्क रिएक्शन काय असते, ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊ.